पुण्यातील कोथरूडमधील उद्योजक लक्ष्मण शिंदे यांची बिहारमध्ये हत्या झाली. आरोपींनी 100 कोटी रुपयांच्या ऑर्डरच्या बहाण्याने त्यांना पाटणा बोलवले आणि हत्या केल्यानंतर त्यांच्या मोबाईलमधून ऑनलाईन पैसे काढले. नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. पुण्यातील कोथरूडमधील एक उद्योजक लक्ष्मण साधू शिंदे 55 वर्षे यांची बिहारमध्ये हत्या झाली आहे. शिंदे हे रत्नदीपक कास्टिक कंपनीचे संचालक होते आणि त्यांनी 100 कोटी रुपयांची ऑर्डर मिळवण्यासाठी झारखंडमधील खाणीसाठी उपकरणे खरेदी करण्याची योजना बनवली होती. आरोपींनी शिंदे यांना पटना येथील बैठक आयोजित केली आणि त्यांना झारखंडमध्ये कामावर जाण्याचे सांगितले. 11 मार्च रोजी विमानाने पटना पोहोचलेले शिंदे आपल्या कुटुंबियांसोबत संपर्क साधत होते, मात्र त्यानंतर त्यांचा काहीही संपर्क तुटला. त्यानंतर 12 एप्रिल रोजी शिंदे यांचा मृतदेह बिहारमधील जहानाबाद परिसरात सापडला. आरोपींनी त्यांची हत्या केल्यानंतर शिंदे यांच्या मोबाईलमधून पैसे ऑनलाईन काढले आणि सर्व माहिती नष्ट केली. पटना पोलिसांनी तपास सुरू केल्यावर आरोपींना अटक केली. शिंदे यांचा मृतदेह 14 एप्रिल रोजी सापडला आणि त्यांचे पार्थिव 16 एप्रिल रोजी पुण्यात आणण्यात येणार आहे. आता हत्येमागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. पोलीस तपास करत आहेत, परंतु त्याच वेळी या प्रकाराने शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली. तुम्हाला काय वाटतं? हत्येमागे कोणते कारण असू शकते? आरोपींनी शिंदे यांचे मोबाईलमधून रक्कम काढून घेतल्याने त्यांचा उद्देश काय असावा? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा.